नमस्कार, स्वागत आहे लाईव्हमध्ये. तर तुम्ही बघू शकताय आपण आत्ताच दुकान बंद करून आलो आहे आणि मग आता आपल्या रोजचा टायमिंग स्वयंपाक करायचा, दुकान बंद करून यायचं, मग आलं की स्वयंपाक करायचा. तर तेच तयारी चालू आहे आपली. तर तुम्ही बघू शकता मी कांदा टमाटा बारीक करून घेते, ते मिक्सरमधून काढायचं आहे. लसूण हे ते सगळं निवडून घ्यायचं आहे, भाजी करायची आहे. तर बघू शकताय तुम्ही, आज ही भाजी करायची आपल्याला. तर आपल्याला रोज असा उशीर होतो स्वयंपाक करायला, जेवण करायला. आणि उशीर मग साहजिक आहे ना, उशीर होणं. दुकान आणि घर दोन्ही बघायचं म्हणलं तर कोणतं तर ॲडजस्ट करायला लागते. आणि दुकान बंद करून येऊन आपण करायचं आणि खायचं आणि झोपायचं. मग दुकान करून काय फायदा ना आपला, बरोबर का नाही? दुकान आपण एवढं मेहनतीने दुकान करतोय, मग त्या दुकानात बसून आपल्याला गिऱ्हाईक करणं नाही, येऊन जेवण करायचं आणि झोपायचं. तर ते दुकान कसं परवडणार आहे आपल्याला, नाही का? त्याच्यामुळं आपण दुकानात जास्तीत जास्त वेळ दुकानावर देतो आणि मग नंतर घरी येऊन आपलंच रात्र आपलीच आहे. स्वयंपाक करणे, खाणे, आपले लाईव्ह, आपले व्हिडिओ हे सगळं करणं आपलं कामच आहे रोजचं. त्याच्यामुळं काय नाही वाटत मला, आता सवय झाली आहे. तर तुम्ही बघू शकता रोजच, तुम्हाला माहिती आहे आमचा टायमिंग हाच असतोय. निवांत करत असते मी, अशी काही धावपळ घाई गडबड असं काय नाही करत मी. भांडे वगैरे मी काही बांधले नाही रॅकवर, सगळे बांधून ठेवले भांडे बिंडे. मी पसारा जास्त नाही लावला आहे, जशा तसा जिकडे तिकडे व्यवस्थित ठेवले मी. आणि आपले जेवढे लागते तेवढंच सामान वगैरे ठेवलं आहे, कारण आपल्याला वेळच नाही ना सगळं करत बसायला. त्याच्यामुळं मी आपलं जेवढं कामाचं आहे, जेवढं लागायचं आहे ना, तर तेवढंच ठेवलं आहे. तर आता झालं आहे, कांदा टमाटा बारीक करून झाला आहे, कोथिंबीर निवडून झाली, अंडे शिजवून त्याची साल काढून झाले. आता आपलं राहिलं लसूण खोबरं हे सगळं आपण मिक्सरमधून काढू आणि मग अंडा कढी बनवायची आहे आज आपल्याला. तर अंडा कढी बनवू आपण. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघताय माझे, कसे वाटले तुम्हाला, व्हिडिओ कसा आहे. तर नक्की सांगा बरं का. सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त सर्वांनी माझे व्हिडिओ बघा, शेअर करा आणि सपोर्ट करा. हे आपलं चॅनल नवीन आहे, तर ह्या चॅनलला जॉईन करून घ्या सर्वांनी. कुठून माझा व्हिडिओ कुणी बघितला त्यांनी सगळ्यांनी मला जरा कमेंट करून सांगितले ना, तर मला अजून बरं वाटेल. म्हणजे माझ्या मनाला बरं वाटेल की माझा व्हिडिओ चला बघतायत, इथंपर्यंत जातोय तिथंपर्यंत जातोय, कुणी बघते मला पण कळेल ना. त्याच्यामुळं प्लीज व्हिडिओ बघून कमेंट करा, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करा, फुल वॉच करा व्हिडिओ, अर्ध्यात स्किप करू नका. आणि बाबू आता झोपलेला आहे, त्याच्यामुळे एवढी शांतता आहे घरामध्ये. तो जागी असला ना की तो व्हिडिओ बनवू देत नाही, लाईव्ह घेऊ देत नाही. त्याची बडबड चालू असते, मध्ये येणं बोलणं असं करतो तो. मग आता तो झोपला आहे, त्याच्यामुळं शांत आहे घरात सगळं वातावरण. आणि आमचे घरचे घर करते, त्यांना पण यायला उशीर होतो रोज. तर ते त्यांचा पण टायमिंग असं फिक्स नाही. आणि तिकडं
थांबावंच लागते जास्त वेळ त्यांना. दुकानावर त्यांचं पण दुकान आहे, तर ते पण दुकान बंद करून येऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या तिकडं संध्याकाळचंच गिऱ्हाईक असतं, दिवसभर काही नसतं. दिवसभर इथं आपल्या दुकानामध्ये मदत करतात ते. आपल्या शाळेच्या जवळ दुकान असल्यामुळं आपल्या दुकानामध्ये जास्त दुपारच्या टायमाला नाही का, पोरांची इंट्रोची शाळा सुटते, जेवणाची शाळा सुटते, तर त्या टायमामध्ये कंटिन्यू 2 माणसं लागतात. त्याच्यामुळे ते मग दुपारचं नाही जात, संध्याकाळचंच असतं दुकानावरती. आणि मग काय म्हणताय तुम्ही, तुमचं काय चाललं आहे? ज्याचं कोणाचं चॅनल असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला रिटर्न करेन. ज्यांचं चॅनल आहे त्यांना मी रिटर्न करेन, तर तुम्ही पण जॉईन करून घ्या माझं चॅनल. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आता मी करते स्वयंपाक. आता इथं सगळा राडा पडला आहे, आता हे सगळं भरून ठेवते मी कचऱ्यामध्ये. तर आता इथं दूध तापवून घेतलेलं आहे आपण. हे सकाळचं दूध आहे. तर मी येता आता एक छोटी दुधाची पॅकेट आणली आहे. तर मला वाटलं थोडंच असेल दूध, पण दूध आहे भरपूर आलं. आणि ह्याच्यामध्ये भाजी करायची आपल्याला. हे घासून ठेवले मी थोडी इथं, तर ह्याची भाजी ह्याच्यामध्ये करायची. आता हे सगळं मी वाटून घेणार आहे. तर सर्वांनी माझा व्हिडिओ नक्की बघा. सर्वांना रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मोबाईल माझा फुल वॉच करा आणि माझा व्हिडिओ फुल वॉच करा, मोबाईल नाही. आणि माझ्या मनाला चांगलं वाटेल की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि लाईक कमेंट केलं, तर मला खूप भारी वाटेल. तर मला असंच सर्वांनी सपोर्ट करून माझं चॅनल पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आणि मोठ्या यूट्यूबरला तर कोणी पण सपोर्ट करतं, पण माझ्यासारख्या नवीन चॅनल खोललेल्या, माहिती नसलेल्या आणि कोणी सांगणारं नसताना, माहिती नसताना आपण चॅनल ओपन केलो आहे, आपण मनाने सगळं जसं जमते तसं आपण करतो आहे. तर माझ्यासारख्याला जर असं सपोर्ट केला ना, तर माझ्यासारख्याच्या मनाला खरंच खूप भारी वाटते. तर सर्वांनी असंच जास्त सपोर्ट करा आणि माझे फुल व्हिडिओ बघून लाईक कमेंट करायला विसरू नका. तुमचे चॅनल असेल तर मी नक्की तुम्हाला रिटर्न करते. तर बाय, काळजी घ्या आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.